हॅलो मैत्रिणींनो, नमस्कार. अर्णा सुवर्णा स्टिच या चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे. आज बघणार आहोत आपण सुंदरशी बोटनेक डिझाईन, तेही नाश्त्याच्या प्लेटच्या साह्याने. हो, बरोबर ऐकलं तुम्ही. प्लेटच्या साह्यानेच आपण आज गळ्याची डिझाईन बनवणार आहोत. तर चला मग उशीर न करता लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघूयात आपण प्लेटच्या साह्याने बोटनेक डिझाईन कशी तयार होते ते. सर्वात आधी ब्लाऊजच्या मापाप्रमाणे ब्लाऊजचा मागचा भाग बोटनेक आकारात आपण तयार करून घेत आहोत. सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये असलेली ही ब्लाऊज डिझाईन आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बोटनेकचा पाठीचा भाग आपण तयार करून घेत आहोत. कापड पलटवल्यावर खाली शिलाई मारून ते मागचे पॅटर्न आपण पूर्ण करून घेत आहोत. तसेच वरच्या गळ्याला पण दाब शिलाई देऊन आपण कंप्लीट केलेलं आहे. आपल्या ब्लाऊजच्या पाठीचं मागचं पॅटर्न कंप्लीट झालेले आहे. आता आपण बघणार आहोत डिझाईन कशी करायची ते. मागचा भाग फोल्ड करून मध्यावर एक रेष मारून घ्यायची आहे आणि बरोबर मध्यावर येईल अशी प्लेट आपल्याला ठेवायची आहे. मध्यापासून 3-3 इंच घेतल्यावर बरोबर प्लेट माझी मधात येत आहे. त्या मापाने आपण गोल आकार देऊन देत आहोत. याप्रमाणे प्लेटच्या साह्याने आपण गोल आकार देऊन देणार आहोत आणि त्याच आकाराचे कॅनव्हास गोल कट करून आपण गळा पलटवून घेणार आहोत. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. कॅनव्हास वापरत असताना त्या कॅनव्हासच्या गळ्याच्या आकारावर पिनांनी आधी आपण व्यवस्थित सेट करून घ्यायचं आणि मग नंतर शिलाई टाकून घ्यायची असते. शिलाई टाकून झालेली आहे. आता आपण आतमध्ये गोल आकारात कट करून घेणार आहोत. त्याचबरोबर बारीक बारीक कट करून आपण गळा पलटवून घेणार आहोत. असा व्यवस्थित गळा आपण पलटवून त्यावर दाब शिलाई देऊन देणार आहोत. आता आपण दोरी बनवणार आहोत. त्यासाठी लांब अशी पट्टी घ्यायची आणि त्याला 1/2 इंचाप्रमाणे शिलाई करून सुई धाग्याच्या मदतीने आपल्याला दोरी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पलटवून घ्यायची आहे. दोरी पलटवून आपल्याला 2 इंचाचा असा चौकोनी कापड घ्यायचा आहे आणि त्या कापडाला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे असा त्रिकोणी फोल्ड करून प्रेस करून घ्यायचा आहे. कापडाच्या मध्यावर दोर ठेवून शिलाई करून घ्यायची आहे आणि कापड पलटवून घ्यायचं आहे. याप्रमाणे आपली डिझाईनसाठी पट्टी तयार होईल. अशा आपल्याला 7 पट्ट्या लागणार आहेत. त्या आपण तयार करून घेणार आहोत. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे त्रिकोण अरेंज करून घ्यायचे आहे. व्यवस्थित बॉल पिन लावून त्यांना बरोबर सेट करून घ्यायचे आहे. एक त्रिकोण मध्यावर लावून त्याच्यानंतर एका साईडनी 3 आणि दुसऱ्या साईडनी 3 असे आपल्याला सेट करून पिना लावून अरेंज करायचे आहेत. दुसऱ्या साईडनी पण आपल्याला ते 3 त्रिकोण जसे एका साईडने लावलेले आहे त्याच अंतरावरती लावून घ्यायचे आहेत. याप्रमाणे झाडाचं लूक तयार होईल. योग्य प्रमाणे आपल्याला अरेंज करून त्या दोरी मागच्या साईडला टाकून पिनअप करून घ्यायचे आहे आणि त्यावरती आपल्याला शिलाई देऊन द्यायची आहे. शिलाई देत असताना पिना काढून घेत चालत जा आणि शिलाई देऊन द्यायची आहे. ही डिझाईन सध्या खूप ट्रेंडिंगला चालू आहे मैत्रिणींनो. तुम्हाला तर माहितीच असेल. तुम्हाला अजून नवीन नवीन डिझाईन्स बघण्यासाठी अर्णा सुवर्णा स्टिच या चॅनलला
नक्की सबस्क्राईब करा मैत्रिणींनो, तेही अगदी फ्रीमध्ये. म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी पैसे नाही लागत मैत्रिणींनो, ते फ्रीमध्येच असते. डिझाईनमध्ये मी लेसचा वापर केलेला आहे. लेस उलट करून शिलाई टाकून मग शिदी करून घेतलेली आहे. तुम्ही लेस ऐवजी मण्यांचा पण वापर करू शकता. मी डिझाईनच्या बाजूने लेस लावून घेणार आहे, त्यामुळे डिझाईनचा लूक अजूनच छान दिसेल. लेसच्या वापरामुळे डिझाईन अजूनच उठून दिसत आहे मैत्रिणींनो. किती छान तयार झालेली आहे आपली डिझाईन. याप्रमाणे आपण खूपच सुंदर ब्लाऊज डिझाईन अजून घेऊन येणार आहोत मैत्रिणींनो. तर सबस्क्राईब नक्की करा चॅनलला आणि बघत राहा आरना सुवर्णा स्टिच हे चॅनल. बाय बाय.